नमस्कार. मी दिगंबर शिंदे डिगा पाटील, संपादक एक वृत्त न्यूज चॅनल. आज दिनांक 22 मे 2025 आणि आजचा दिनविशेषामध्ये आपण सिडको मध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण हे रसाळीच्या निमित्तानं सिडको इथं बालाजीराव पाटील पुणेगावकर यांच्या संपर्क कार्यालय या ठिकाणी आले होते. त्या दरम्यानचा हा संवाद आणि एकंदरीत अशोकराव चव्हाणांनी वेगवेगळी आपल्या भाषणातून केलेली फटकेबाजी आणि त्यांनी बोलतानाच सुरुवातीला जे नाव दिलं ते ऑपरेशन राजकीय रसाळी. नमस्कार. हा विषय समजून घेताना या रसाळीच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य भाजपाचे नेते अशोकरावजी चव्हाण यांनी वेगवेगळ्या विषयावर अतिशय चांगल्या पद्धतीचं भाष्य करत असताना अनेकांना मनोरंजनपर काहीशा चिखलीकरांना टोलेबाजी करत करत आपला संवाद त्यांनी जवळपास अर्ध्या तासाचा या ठिकाणी नांदेड दक्षिणच्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांशी त्या ठिकाणी साधला. आजच्या या बालाजीराव पाटील पुणेगावकर यांनी आयोजित केलेल्या रसाळी कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री राज्यसभा सदस्य भाजपा नेते अशोकराव चव्हाण यांच्या समवेत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महायुतीचे घटक आनंदराव पाटील बोंढारकर आमदार हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. त्यांच्या समवेत देविदास राठोड, चैतन्यबापू देशमुख, बाळू खोमणे ही मंडळी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. एकनाथ पवार जे की मागच्या वेळेस शिवसेना उभाटा गटाकडनं लोहा कंदार मधून उभे होते, त्यासोबतच अशोकराव चव्हाण यांच्या संपूर्ण कार्यक्रमाचं ज्यांच्याकडे नेपथ्य कार्यक्रमाचं आयोजन असतं ते माजी आमदार आणि भाजपाचे महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी सुद्धा आपल्या मनोगताच्या माध्यमातून वेगवेगळ्या या कार्यक्रमाच्या अनुषंगानं रसाळीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं लोहा कंदारचे विद्यमान आमदार आणि विधानसभेचे उपसमिती जे प्रमुख नुकतीच ज्यांची निवड झाली ते प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावरती एकंदरीत या सर्व नेत्यांच्या भाषणातून कल आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्यांदा आपण अशोकराव चव्हाण जे खासदार आहेत, राज्यसभेचे सदस्य आहेत, त्यांनी आपल्या मनोगतातून बोलतानाच पहिल्यांदा बालाजीराव पाटील पुणेगावकर अनेक दिवसांपासून यांनी माझ्या निवासस्थानी यावं भोजनाकरिता अशा पद्धतीचं अनेक दिवसांपासूनचं निमंत्रण होतं. ते निमंत्रण मी स्वीकारलं आणि आजच्या या रसाळीच्या निमित्तानं मी आज आलेलो आहे. हे संबोधतानाच बोलण्याच्या ओघामध्ये त्यांनी ऑपरेशन राजकीय रसाळी असं सुद्धा सर्वांसमोर नाव जाहीर केलं आणि त्यानंतर अनेकांनी टाळ्या वाजवत या रसाळीच्या कार्यक्रमाचा आनंद या भाषणानंतर त्यांनी घेतला. त्यांनी सुरुवातीलाच बोलताना सांगितलं की मी माणसं जोडण्याचं काम करतो आहे, आजपर्यंत मी एकही माणूस तोडलेला नाही असं बोलताना मनोगतात सांगितलं. अनेक जण माझ्या जवळ जे सुरुवातीपासून कार्यकर्ता म्हणून येतात, नेते मंडळी सुद्धा होतात, परंतु मी सोडत नाही जोपर्यंत ते स्वतःहून जात नाहीत असं बोलताना काही जणांना कोपर खळी सुद्धा लगावली, ज्यामध्ये आताचे विद्यमान जे लोहा कंदारचे आमदार आहेत ते आमदार चिखलीकर असतील, त्यांची मेहुणे, माजी खासदार आणि जे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आज घडीला गेलेले आहेत ते भास्करराव पाटील खतगावकर समवेत अनेक नामोल्लेख त्यांनी टाळताना यांचा उल्लेख त्या ठिकाणी करण्याचा या ठिकाणी बोलताना त्यांनी सांगितलं. त्यासोबतच सांगताना हे बोलताना म्हणाले की आपण एखादी वस्तू, घड्याळ असेल, एखादा मोबाईल असेल, त्याची किमान वॉरंटी 1 वर्षाची असते. अशी बोलत बोलत असतानाच श्रोत्यामधून सुद्धा खसखसून हसू आलं. ते याकरिता की किमान 1 वर्षाची गॅरंटी म्हणत असताना आज घडीला ही युती ही 5 वर्षे टिकेल असा विश्वास त्यांनी आपल्या मनोगतातून या ठिकाणी व्यक्त केलेला आपल्याला या त्यांच्या भाषणातून समजलेला आहे. परंतु आज घडीला कोणत्या पद्धतीनं राजकारण जाते आहे, आज घडीला सकाळी एक नेता संध्याकाळी कुठल्या पक्षात असतो हे सुद्धा सर्वसामान्य नागरिकाला, कार्यकर्त्याला कळत नाही. हे सुद्धा या ठिकाणी त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलेलं आहे. स्पष्ट सांगत असताना वॉशिंग पावडर म्हणजे मी एका मशीन मधून दुसऱ्या मशीन मध्ये गेल्यानंतर म्हणजे एका राजकीय पक्षातून दुसऱ्या राजकीय पक्षात जेव्हा प्रवेश केला तेव्हा वॉशिंग पावडर सारखं धुतल्यागत जणू स्टारच्या कपड्यागत काही कार्यकर्ते वागताहात, ही नांदेडमध्ये ची भूमिका आहे असं बोलताना सुद्धा त्यांनी सांगितलं.
त्यासोबतच जे की भाजपाचे युवा नेते आहेत बालाजीराव पाटील पुणेगावकर यांचा फार मोठा दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळं ही जी समोर जनता माझ्यासमोर दिसते आहे, ती खऱ्या अर्थानं बालाजीरावावरती प्रेम करणारी जनता असल्याचं बोलत असतानाच प्रत्येक एका बालाजीरावच्या पाठीमागे 5-5 हजार लोक जेव्हा असेल असे कार्यकर्ते मला या नांदेडमधून घडवायचे आहेत, असे बोलताना त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केलं. नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर बोलताना सांगितलं, की साहेब आमच्याकडे सुद्धा आपलं लक्ष असावं. तेव्हा सांगितलेलं अशोकराव म्हणाले, की मी कुणाच्याही पाठीत खंजर खुपसलेला नाही. जो माझ्या जवळ येतो त्यातल्या त्यात आपण तर महायुतीचे घटक आहात. निश्चितपणे मी आपल्या सोबत आहे. नांदेडच्या विकासासाठी जे बोलताना त्यांनी बोलण्याची खास शैली त्यांची जी आहे, की बोलण्याच्या शेवटच्या शब्दाकडे त्यांचा ट्रेस असतो. तेव्हा बोलताना त्यांनी सांगितलं, की आपण महायुतीचे घटक आहात. मी आनंदराव पाटील बोंढारकर आमदार मी तुमच्या सोबत आहे. नांदेडचा विकास तुमच्या सोबत राहून करू असा विश्वास त्यांनी दिला आहे. हे बोलत असतानाच महायुतीची सरकार राज्यामध्ये आहे, त्यामुळे आपण प्रामाणिकपणे नांदेडच्या विकासासोबत काम करत असताना आपण सोबत मिळून जाऊया, असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. कार्यकर्ता म्हणजे शेवटपर्यंत मी त्यांच्या सोबत राहतो, असं सुद्धा पुनश्च एकदा त्यांनी बोलताना आपल्या भाषणातून मनोगतातून व्यक्त केलेलं आहे. जिथं मी होतो तिथं इमानदारीनं काम केलेलं आहे. हा प्रसंग सांगत असताना जेव्हा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलं, की अशोकरावजी तुम्हाला उद्या राज्यसभेचं सदस्य व्हायचं आहे, आपण उमेदवारी दाखल करावी. त्यानंतर मी राज्यसभेच्या सदस्य म्हणून सभागृहामध्ये शपथ घेतली. त्यावेळी काँग्रेसच्या काही खासदारांकडनं आपण काँग्रेसचे आतापर्यंतचं पद उपभोगलेलं आहे असा टेबल वाजवत त्यांनी सांगितलं. तेव्हा त्यांनी निश्चितपणे सांगितलं, की मी जिथं होतो त्या ठिकाणी इमानदारीनं काम केलं. मी जो 2 वेळा मुख्यमंत्री पद भूषवलं ते काँग्रेसच्या सन्मानानं भूषवलं. हे सुद्धा सांगताना त्यांनी कुठल्याही पद्धतीचा मला किंतु परंतु वाटला नाही, असं त्यांनी बोलताना सांगितलं आणि सांगितलं, की 26/11च्या हल्ल्यानंतर जेव्हा माझ्याकडे राज्याची धुरा आली, त्यावेळा तब्बल जवळपास 82 आमदार आणि सर्वच्या सर्व मुंबईचे खासदार निवडून आणण्याचं स्वारस्य ही ताकद, राजकीय ताकद माझ्या वडिलांकडून मिळाली. त्यांचे आशीर्वाद आणि तुम्हा सर्व जनतेचे आशीर्वाद माझ्या सोबत आहेत. म्हणून ही राजकीय लीला आम्ही करू शकलो, हे मी स्पष्टपणे त्या ठिकाणी सभागृहात सांगितलं. हे सुद्धा त्यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितलेलं आहे. आजघडीला भारतातच नव्हे तर जगातील सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पार्टीचा आहे आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज मी सर्वसामान्य कार्यकर्ता ते नेता हा प्रवास करतो आहे. हे तुम्हा सर्वांच्या साक्षीनं करतो आहे, हे सुद्धा सांगताना त्यांनी बोलताना सांगितलं. आज घडीला काही अंशी का होईना नांदेडमध्ये सडकं राजकारण सुरू आहे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे, असं बोलत असतानाच त्यांनी लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि विधानसभा उपसमितीचे प्रमुख प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावरती सुद्धा अप्रत्यक्षपणे कुठलाही नामोल्लेख न करता थेट निशाणा साधल्यागत बोललं जाते आहे. कारण मागच्या 4 दिवसांपासून मटका किंग या नावावरून राजकीय उलथापालथी माध्यमांच्या बातम्या TRP मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आहे. आमदार चिखलीकरांनी अशोकरावांवरती आणि खासदार अशोकरावांनी चिखलीकरांवरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कधी नामोल्लेख करताना तर कधी उल्लेख न करताना सुद्धा निशाणा साधलेला आहे. आमदार चिखलीकरांवरती बोलताना सांगितलं, नाव न घेता, की काही नांदेडमध्ये भूलभुलैया नेते मंडळी आहेत, त्यांच्या भूलभुलैयांना आपण बळी पडू नका असं सांगताना मित्रत्व तिथं मी मित्रत्व करतो आणि दुश्मनी जिथं आहे त्या ठिकाणी निश्चितपणे आपण दुश्मनीचा उदाहरणं आपण पाहिले असतील. दुश्मनी म्हणत असताना त्यांनी राजकीय दुश्मनी अशा पद्धतीचा सरळ सोप्या भाषेमध्ये उल्लेख करताना त्यांनी सांगितलेलं आहे. मी आजपर्यंत कुणाचीही बोटं तोडली नाहीत. मी घराघरात भांडणे लावली नाही. मी भाऊभाऊकीत गावागावात भांडणं लावण्याचं काम कधीही अशोकरावांनी केलं नाही, असं स्वतःकडे ठणकावून म्हणत असतानाच लोहा कंधारच्या आमदारांकडे मात्र निशाणा साधला, परंतु त्याही वेळी त्यांनी त्यांचं नाव घेण्यास टाळलं. काही जण लोकसभेच्या माध्यमातून माझ्याकडे म्हणतात, की लोकसभेचं इमानीद्वारे काम अशोकरावांनी केलं नाही.
परंतु माईकाला कुणी सांगावं, अशोकरावांनी, अशोकरावांच्या कुटुंबियांनी लोकसभेमध्ये प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. परंतु महिनाभरामध्ये जो उमेदवार पराभूत झाला, तो उमेदवार महिनाभरामध्ये पलटला आणि त्यांनी माझ्यावरती थेट निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. परंतु ही तमाम जनता जाणून आहे, मी प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम केलं. ज्या उमेदवारांनी माझ्यावरती सरसंधान साधलं, माझ्यावरती आरोप घातले, ते त्यांच्यावरती लखलाभ होत, हे सुद्धा बोलताना ते या ठिकाणी थांबलेले नाहीत. ते सांगत असताना हे नेते नाहीत, तर हे नेते नाहीत, हे तर अभिनेते आहेत, असं सांगत असताना यांच्याकडे नेतृत्व, कर्तृत्व हा कुठलाही गुण नाही आणि ते केवळ अभिनेते आहेत. वेगवेगळ्या भुलभुलैया देतात, आमिष देतात, कार्यकर्त्यांना फोडतात, गावागावात भांडणं लावतात, कार्यकर्त्यांची बोटं तोडतात, असा आरोप यांनी या माध्यमातून केला आणि सोबतच अभिनेता हा पैसे घरी घेऊन सुद्धा जातो, असाही टोला त्यांनी या आजच्या या बालाजीराव पाटील पुणेगावकर यांच्या रसाळीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी लगावलेला आहे. अनेक दिवसांपासून बोलत असतानाच या मात्र सिडकोच्या या भाषणामध्ये ज्या पुणेगावकरांच्या राजकीय रसाळीच्या कार्यक्रमामध्ये मात्र कैलासवासी डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांची मात्र अनेकदा उल्लेख त्यांच्या भाषणातून आलेला आहे. ते सांगत असताना सांगितलं की मी कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेबांपासून जी सर्वसामान्य कार्यकर्ते असतील त्यांच्यासाठी माझे दरवाजे कधीही खुले आहेत. माझा कार्यकर्ता हा माझ्यासाठी जीव की प्राण आहे, असं बोलताना त्यांनी सांगितले आहे. मी निश्चितपणे कैलासवासी डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांचा मुलगा म्हणून बापाच्या नावावर तर राजकारण करतो आहेच, परंतु सर्वसामान्याचं आणि प्रामाणिक राजकारणाची भूमिका माझी आजपर्यंतची आहे आणि समोर बसलेली ही जनता हीच माझी मतदार आणि आपण सर्व आपल्या या मतदाराच्या माध्यमातून मी सबळ राजकारण करतो आहे आणि मी आजपर्यंतच्या राजकारणामध्ये तब्बल 50,000च्या वर मतांनी या ठिकाणी निवडून आलेला आहे. त्यामुळं नांदेडचं राजकारण हे विकासाच्या दृष्टीने व्हावं, परंतु काही जण कुटील पद्धतीनं बोटं तोडण्याचं, कार्यकर्त्यांची बोटे तोडण्याचं आणि घराघरात भांडणं लावायचं हे राजकारण करते आहात. हे सडकं राजकारण कुठंतरी थांबलं पाहिजे, असा मिश्किल टोला त्यांनी आमदार चिखलीकरांवर डागत असतानाच बालाजीराव, तुम्ही निश्चितपणे येत्या काळामध्ये आपलं राजकारण निश्चितपणे पुढे न्यावं, अशा सदिच्छा शुभेच्छा देत असताना सर्वांनी रसाळीचा आनंद घ्यावा. ज्यांना शुगर हास्य स्वरूपामध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलं की ज्यांना शुगरचे पेशंट नाही त्यांनी निश्चितपणे रसाळीचा आनंद घ्यावा, नाहीतर रसाळी अधिकपणे झाली तर निश्चितपणे सकाळी पुनश्च माझी आठवण कोणी कराल, असं न होता अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण या स्नेहभोजनाचा आनंद घ्यावा. त्यासोबतच नरेंद्रजी मोदी देशाचे प्रधानमंत्री यानंतरचं दुसरं कणखर नेतृत्व जे की अमित भाई शहा जी आहेत, ते 26 मे रोजी दुपारी 2 वाजता नवा मोंढा या ठिकाणी त्यांची जाहीर सभा आणि संवाद ते नांदेडकरांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळं 26 मेच्या दुपारी 2 वाजता नवा मोंढा नांदेड इथं होणाऱ्या बैठकीला सुद्धा सर्व नांदेडकरांनी, दक्षिण नांदेड आणि सर्व तमाम नांदेडकरांनी उपस्थित राहावं, असं सुद्धा आवाहन आपल्या समारोपीय भाषणाच्या प्रसंगी त्यांनी केलं. आणि ऑपरेशन राजकीय रसाळी या निमित्तानं बालाजीराव पाटील पुणेगावकर यांना येत्या काळाच्या राजकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. एकंदरीत एकनाथ पवार यांचं भाषण, त्यानंतर माजी आमदार भाजपाचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांचं मनोगत आणि त्यानंतर अशोकरावांनी आपल्या मिश्किल आणि हास्य स्वरूपामध्ये सर्वांना आनंदामध्ये काही अंशी अवकाळी पावसाची भुरभुर चालू असताना सुद्धा या बालाजीराव पाटील पुणेगावकर यांनी अतिशय वॉटरप्रूफ मंडप टाकलेला असताना सुद्धा अशोकरावांनी सर्वांना हसत खेळत आपल्या मनोगतातून सर्वांना या 26 मेच्या या अमितभाई शहांच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने निमंत्रण दिलं आणि या रसाळीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. एकवृत्त न्यूज चॅनलसाठी हा रिपोर्ट मी आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. मी दिगंबर शिंदे, डिगा पाटील. आमच्या अशाच वेगवेगळ्या बातम्या पाहण्याकरिता एकवृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.